तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आलो आहोत कोकणामध्ये दिवे आगारला। सो आता आम्ही आमच्या होमस्टेच्या इथे पोहोचलेलो आहोत। तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही होमस्टेच्या इथे पोहोचलोय। आता मी तुम्हाला आमचा होमस्टे कसा आहे हे पण दाखवते आणि होमस्टेच्या आजूबाजूचा पण जो एरिया आहे ना तो एवढा सुंदर आहे ना, तो पण तुम्हाला दाखवते। चला, सो इथून वरती गेल्यानंतर आहे ना आमच्या सगळ्या रूम्स आहेत ज्या आम्ही घेतलेल्या आहेत। तुम्हाला त्या रूम्स पण आतून दाखवते, पण त्याच्या आधी इथलं किचन आणि गार्डन वगैरे जो एरिया आहे ना तो दाखवते। चला, मी माझं गॉगल होतं गाडी असेल आधी सो इथे आहे किचन आणि इथे किचन मध्ये आपला सगळा स्वयंपाक होणार आहे। मस्त आपण फिश वगैरे जे आणून देणार ते छान फिश इथे तयार करून आपल्याला जेवायला मिळणार आहे। मस्त टेम्पटिंग होतं। आणि इकडे 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 स्पेशल जेवणासाठी इथे यांनी इतका सुंदर असा एरिया केलेला आहे ना, तुम्ही बघू शकता। मस्त वारली पेंटिंग आणि तो असं एकदम नाही का कोकणी माहोल आहे पूर्ण। आणि त्या याच्यामध्ये आम्ही छान जेवण करणार आहे संध्याकाळचं। तर इकडे पण आपली आणि एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते म्हणजे, आणि ह्या साईडला विहीर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता। मस्त मोठी अशी विहीर आहे आणि त्याच्यात फिश पण आहे, क्रॅब आहेत, फिश आहेत। सो मस्त असा एकूणच छान एरिया आहे। आणि इकडे पूर्ण गार्डन आहे, म्हणजे त्यांची बाग आहे। अच्छा, हा विक्रांत सगळ्यात आधी बघून आले, त्यांचे फोटो वगैरे फोटो सेशन सगळं झालेलं आहे। तर चला, इकडे फोटो सेशन चालू आहे ऑलरेडी। छान त्यांच्या मस्त अशा बागा आहेत, तुम्ही बघू शकता। नारळाची सुपारीची झाडं वगैरे आहेत, खूप छान आहे इथे। फोटोज वगैरे आणि व्हिडिओज एवढे कमाल येणार आहेत ना, मी काढणार आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकणार आहे, नक्की बघा ते व्हिडिओ। सो चला, आता हे तर तुम्हाला दाखवलंच आहे, रूम्स पण दाखवते। सो आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलो होतो त्या रिसॉर्टचं नाव होतं सदाफुली पर्यटन निवास। आणि तो इथल्या रूम्स तुम्ही बघू शकता, एकदम स्पेशियस अशा रूम होत्या, AC रूम्स होत्या। आणि AC रूमचं जे रेंट होतं ते होतं 2000 रुपये पर रूम। त्याचबरोबर 24 तास गरम पाण्याची सोयसुद्धा होती आणि तिथे जेवणासाठी वेगळा एरिया केला होता, तुम्ही बघू शकता इथे। आणि होमस्टेपासून अगदी चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आपला दिवे आगार बीच लागतो। सो तिथे तुम्ही सकाळ संध्याकाळ अगदी मस्त एन्जॉय करू शकता। प्लस फिश मार्केट जे आहे तिथून अगदी 3 किलोमीटरवर आहे। त्याचबरोबर जेवणाची चव तर एकदम उत्तम होती, म्हणजे इतकं सुंदर, अगदी कोकणी पद्धतीचं, घरगुती पद्धतीचं आणि कोकणी चव असलेलं स्पेशली ते जेवण त्यांनी बनवलेलं होतं। आम्हाला खूप जास्त आवडलं। आम्ही जे फिश आणून दिलेले होते ते फिश त्यांनी 500 रुपये पर KG प्रमाणे त्यांनी आम्हाला सगळं जेवण बनवून दिलं आणि खूप सुंदर होतं। त्याचबरोबर व्हेज लोकांसाठी व्हेज जेवणसुद्धा तिथे अवेलेबल आहे आणि नॉनव्हेजसुद्धा अवेलेबल आहे। आणि त्याचबरोबर आम्ही जे फिश आणून दिले होते तुम्ही बघू शकता इथे, कोळंबी फ्राय घेतली होती, सुरमई फ्राय होतं, पापलेट फ्राय होतं आणि कोळंबीचा रस्सासुद्धा होता। प्लस तांदळाच्या भाकरी होत्या, शेवटी सोलकढी होती आणि इतकं सुंदर जेवण होतं, अप्रतिम। म्हणजे संध्याकाळचं जेवण, सकाळचा नाश्ता पासून अगदी सुंदर होतं। तुम्हाला अशी चव कोकणातच मिळू शकते, कारण बाकी कुठे शहरी भागात वगैरे अशी चव मिळणं शक्यच नाही। जे तिथे खाऊन जायची मजा आहे ना, ती खरंच कुठेच नाही आहे। आणि सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही मागवली होती मस्त पारंपरिक कोकणी असे घावण आणि चटणी। सो त्याची टेस्ट इतकी ऑथेंटिक होती, इतकी सुंदर होती की बास। आणि त्यानंतर त्याच्याचबरोबर आम्ही मागवले होते उकडीचे मोदक। सो कोकणातले उकडीचे मोदक याच्याबद्दल अजून काय वेगळं सांगणार, म्हणजे इतके सुंदर होते आणि एकदम एकसारख्या पाऱ्या केलेल्या। आणि शहरामध्ये मी भरपूर मोदक खाल्लेत, पण असे मोदक जे कोकणात मिळतात ना ते अगदीच कुठेच नाही मिळत। सो मी जेव्हा कोकण ट्रिप ठरली तेव्हाच ठरवलं होतं की आपण उकडीचे मोदक हे आवर्जून खायचे, कारण खूप ऐकलं होतं आणि खूप सुंदर असतात। सो आम्ही जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आलोय दिवे आगारमध्ये। आणि दिवे आगारमधून कुठे सुरेश तोडणकर यांच्या सदाफुली यांच्या रिसॉर्टमध्ये। आणि इकडे आम्ही विचार करत होतो की काय घेऊन जायचं दिवे आगारमधून, की असं काहीतरी स्पेशल असलं पाहिजे। तेव्हाच काकांनी आम्हाला सांगितलं की इकडे मी तुम्हाला अशी एक छान गोष्ट देतो की जेणेकरून तुम्हाला कायम लक्षात राहील आणि अगदी नैसर्गिक, तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचा फेस आलेला आहे या नारळाचं जे आहे ना, काय म्हणतात त्याला, कवच, त्याच्यावर बरोबर गणपती बाप्पांचा फेस
ऑटोमॅटिकली आलेला आहे तो नॅचरल, आणि तेच आम्हाला ते गिफ्ट देत आहेत. सो ही खरंच खूप सुंदर गोष्ट आहे आणि खरंच खूप छान वाटतंय आम्हाला. थँक्यू सो मच. कायमस्वरूपी आठवण. कायमस्वरूपी आठवण खरंच. थँक्यू.